नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 10वी बोर्डची परीक्षा जर 2026 ची देत असाल तर या 5 चुका आपल्याला कोणत्याही हालतीत टाळायच्या आहे किंवा करायच्या नाही. तर त्याच्यामधली पहिली चूक बघा काय होते. उत्तरपत्रिकेत खोडतोड करू नये किंवा खाळातोड करू नये. प्रश्न क्रमांक व्यवस्थित टाकावा किंवा टाका. आता बघा बऱ्याचदा काय होते की आपल्याला किती काही नॉलेज असलं किंवा कितीही सब्जेक्ट चांगली तयारी झालेली असली तरी जर आपण उत्तरपत्रिकेत खोडतोड केल्या किंवा काहीतरी असंच म्हणजे स्क्रॅच मारले किंवा भरपूर खाडातोड केली किंवा खाडाखोड केली किंवा जर प्रश्न क्रमांकही व्यवस्थित टाकले नाही तरी आपले मार्क्स कमी होतात. काय होते की बऱ्याचदा मुलगा काय करतो, समजा प्रश्न क्रमांक 1 लिहिला, त्यातला ए पहिल्या पानावर लिहितो आणि नंतर 7-8 पानं दुसरे प्रश्न लिहितो आणि त्याच्यानंतर क्वेश्चन क्रमांक 1 बी तिथं लिहितो. त्यानं काय होते की पेपर चेक करणाऱ्याची थोडीशी मेंटॅलिटी बदलते. त्याच्यामुळे जे प्रश्न शक्यतो सिरियलीच लिहायचा आहे. म्हणजे समजा आपल्याला एक ए लिहिला, त्याच्या खाली एक बी, एक सी असं क्रमांकानं पेपर सोडत जायचा आहे. त्यामुळे काय होते की आपलं पॉझिटिव्ह इम्प्रेशन पडते आणि आपल्याला स्कोअर जास्त वाढायला मदत होते. त्यामुळे ही गोष्ट आपण पाळली पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा जो नियम आहे, परीक्षा काळात, थोडंसं मी याला क्लिअर करतो की परीक्षेच्या काळात परीक्षा काळात रात्री 7 ते 8 तास पूर्ण झोप घ्यावी. म्हणजे काय होते की बऱ्याचदा मुलं काय करतात की परीक्षेच्या काळात जागरण करतात किंवा झोपत नाहीत किंवा कमी झोप होते. तर ती गोष्ट आपण टाळली पाहिजे. काय होते की परीक्षेत जर पूर्ण तुमची झोप झाली तर तुमचं व्यवस्थित दुसऱ्या दिवशी जे काय एवढ्या दिवस वाचन केलं त्या गोष्टीच्या व्यवस्थित परीक्षा हॉलमध्ये आपल्याला रिकॉल करायला किंवा लवकर आठवायला मदत होते. त्याच्यामुळे अगोदरच्या दिवशी आपली व्यवस्थित 7 ते 8 तास झोप होणं फार गरजेचं आहे. अदरवाईज जर झोप झाली नाही तर आपण साध्या साध्या प्रश्नावर कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. त्याच्यामुळे भरपूर चुका परीक्षेत होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना अशी एक रिक्वेस्ट किंवा एक रूल म्हणून त्याच्याकडे बघा की रात्री 7 ते 8 तास पूर्ण झोप होणं हे फार आवश्यक आहे. त्याच्यानंतर जो काही नियम आहे की सोशल मीडियापासून, थोडंसं मी याला क्लिअर करतो. सोशल मीडियापासून दूर राहा अथवा वापर कमी करावा. ज्या एक्झामच्या काळात आपण सोशल मीडियापासून म्हणजे काय व्हॉट्सअप असेल किंवा रील्स पाहणं जास्त असेल किंवा एखादं दुसरं काही बघत असाल तर त्या सोशल मीडियापासून थोडंसं आपण त्या परीक्षेच्या काळात दूर राहिलं पाहिजे किंवा त्याचा वापर कमी करायला पाहिजे. नंतरचा नियम, नंतर आरोग्य आहाराकडे लक्ष द्या. म्हणजे बऱ्याचदा काय होते की मुलं जागरण करतात किंवा धावपळीमध्ये मग आपल्याला काहीतरी आजार किंवा ताप सर्दी अशा गोष्टी आपण अ, होऊ न द्यायच्या असतील तर आपण आरोग्याकडं थोडं लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे काय करायचं की साधारण अर्धा तास ध्यानधारणा किंवा व्यायाम, थोडा हलका व्यायाम करू शकता. तसेच आहाराकडे लक्ष द्या. म्हणजे या काळात शक्यतो तेलकट तळलेलं असं किंवा फार मसाल्याचे पदार्थ हे खाणं टाळलं पाहिजे. मग आहाराकडे लक्ष द्या. म्हणजे काय की फळं किंवा ज्यूस किंवा साधा आहार या काळात आपण घेतला पाहिजे. अदरवाईज जर तेलकट मसाल्याचे पदार्थ खाऊन एक्झाम हॉलमध्ये गेलं तर बऱ्याचदा काय होते की म्हणजे त्यांना थोडीशी गुंग येते किंवा आळस येत होतं. त्यामुळे या गोष्टी आपण या काळात थोड्या टाळायचा किंवा न केलेल्या बऱ्या. नंतर बघा, परीक्षेचे साहित्य सोबत घेऊन परीक्षा केंद्रावर साधारणपणे 2 तास आधी पोहोचा. यानं काय होते की आता तुम्ही म्हणता सर 2 तास अगोदर कशासाठी, तर 2 तास अगोदर याच्यामुळे साठी म्हणतो मी की काय होते की लवकर गेले की तुम्ही नंबर व्यवस्थित पाहू शकता, व्यवस्थित हॉलमध्ये शांतमध्ये बसू शकता. आणि काय होते की जर आपण 2 तास अगोदर गेलो त्या वातावरणाशी आपण जुडतो, नाहीतर उगाच परीक्षा चालू व्हायच्या अर्धा तास घाम पुसत हॉलमध्ये बसणे त्यांना काय होतं की कॉन्फिडन्स थोडासा लूज होतो किंवा लगेच आपण पेपरमधील क्वेश्चनवर फारसं कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. त्यामुळे साधारण 1-2 तास अगोदर आपण केंद्रावर पोहोचणं गरजेचं आहे. म्हणजे त्या वातावरणात आपण जुडतो आणि कॉन्फिडन्स बिल्ड व्हायला किंवा वाढायला मदत होते. त्यामुळे शक्यतो म्हणजे तिथं जाऊन तुम्हाला वाटलंच तर अर्धा तासात तुम्ही महत्त्वाच्या गोष्टी बघू शकता. म्हणजे काही तुमचे फॉर्म्युले असतील, काही फॅक्च्युअल डेटा असेल किंवा काही लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी असतील तर त्या तिथं रिवाईज करू शकता. पण थोडंसं लवकर गेलं तर त्या वातावरणात आपण जुडतो आणि तो आपल्याला कॉन्फिडन्स वाढवायला मदत होते.
आणि म्हणजे बऱ्याच तोच कॉन्फिडन्स आपण एक्झाम हॉलमध्ये कॅरी करत असतो. त्यामुळे थोडंसं लवकर किंवा 2 तास अगोदर तिथं जाण्याचा प्रयत्न करावा. होप करतो की बऱ्याच गोष्टी समजल्या असतील. जर समजल्या असतील तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.